मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाच्या मैदानात उतरताना आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत। 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाविषयी उपोषणाला बसणार आहेत। परंतु त्यापूर्वी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने मनोज जरांगे पाटील यांनी वडील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला न्याय मिळेपर्यंत उपोषण पुढे ढकलावे अशी मागणी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्यानंतर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याचे काम फक्त मनोज जरांगे पाटीलच करू शकतात अशी अपेक्षा आता देशमुख कुटुंबियाकडून व्यक्त केली जात आहे। यातच आज वैभवी देशमुख हिने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की मनोज जरांगे पाटील यांनी वडील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपले उपोषण काही दिवसाकरता पुढे ढकलण्यात यावे आणि वडिलांच्या हत्यातील सर्व आरोपींना फाशी मिळवण्यासाठी व वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावे अशी मागणी देखील यावेळी बोलताना केलेली आहे। आमच्या वडिलांना जर न्याय मिळायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांची साथ आम्हाला असणं खूप गरजेचं आहे असं वक्तव्य देखील यावेळी वैभवी देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण दडपण्याचं काम करण्याचे काही वेळा आपल्याला पाहण्यास मिळालं आहे, परंतु ह्या हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष दिल्यामुळे आता कुठेतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता देशमुख कुटुंबियाकडून व्यक्त केली जात आहे। संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा एफआयआर देखील पोलीस घेत नव्हते, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी थेट मस्साजोग येथे जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आणि उपोषण व आंदोलनाला भेट दिल्यानंतर पोलीस प्रशासन हादरले आणि त्यानंतर आपल्याला पाहण्यास मिळाले आहे की गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। परंतु आता संतोष देशमुख यांना जर न्याय मिळायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांची भक्कमपणे साथ ही देशमुख कुटुंबियांना असणं अपेक्षित आहे असं वक्तव्य देखील वैभवी देशमुखकडून करण्यात येत असून मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीचे उपोषण पुढे ढकलावे अशी मागणी देखील आता वैभवी देशमुखकडून केली जात आहे। संतोष देशमुख यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांची साथ असणं देशमुख कुटुंबियाला तितकंच महत्त्वाचं आहे हे देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।